नमस्कार, मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, कुडाळ, कोकणपट्टी, त्याच्यानंतर आपलं धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, अहिल्यानगर, म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये जवळपास 13 ते 17च्या दरम्यान काही काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. इतका मुसळधार पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे, त्या तळ्याला पाणी येणार आहे. तळ्याचं पाणी उजनीचं सोडावं लागणार आहे. कोयनेला पाणी येणार आहे. कोयने सांगलीकडे पूर परिस्थिती निर्माण होईल. म्हणून नदीकडच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग त्याच्यानंतर परत 13 मध्ये 14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा तळोदा तालुका, शिरपूर, यावल, बुरामपूर, अचलपूर, वरुड, जामनेर, हरिशाल, नंदुरबार, चोपडा, अकोट, तेलारा, सावनेर, एरंडोल, पाचोरा, म्हणजे ह्या पट्ट्यात काय होणार आहे, 14 ते 18च्या दरम्यान पुन्हा तिकडल्या भागात देखील पाऊस पडणार आहे. म्हणून त्या भागातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इगतपुरी, नाशिक, येवला, येलोरा, संभाजीनगर, जालना, लोणार, पुसद, डिग्रस, अर्धापूर ह्या पट्ट्यात देखील 14 ते 18च्या दरम्यान पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा परतीचा पाऊस आहे. परतीचा पाऊस जोरदार पडणार आहे. ठिकठिकाणी मुसळधार पडणार आहे. कुठं अतिमुसळधार पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आम्ही म्हटलं होतं ना 12 तारखेलाच आमच्या मराठवाड्याकडे पाऊस सुरू आहे. तर पाहू शकता मराठवाड्याकडे आमच्या इथं पाऊस सुरू झालेला आहे. आणि आता पण तुम्हाला शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की राज्यात आता सविस्तर सांगतो, मुंबईला देखील मुंबई, इगतपुरी, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या पट्ट्यात देखील 14 ते 18च्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. कुठं मुसळधार, कुठं रिमझिम, कुठं पेनडॉलचा पाऊस पडणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी आणि जनतेने हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील संपूर्ण त्या कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून कोकणातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा ह्या सगळ्या जिल्ह्यातला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 13 सप्टेंबरलाच पाऊस सुरू 13 सप्टेंबर म्हणजे उद्यापासून 13 ते 18च्या दरम्यान काही काही ठिकाणी अहिल्यानगरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. कारण की आतापर्यंत अहिल्यानगर भागामध्ये काही जे भाग आहे समजा त्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही. पण ह्या पावसामध्ये अहिल्यानगर भागात सगळीकडे शेतातून पाणी बाहेर निघताना ओढी नाले, नदी नाले एक होणार आहे. म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. सातारा जिल्ह्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. पुणे जिल्ह्यामध्ये जितके तालुके जितके जिल्हे तिकडे सगळीकडे पुणे जिल्ह्यामध्ये 13 ते 18च्या दरम्यान खूप मोठा पाऊस राहणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. सोलापूर जिल्ह्यात तर आजच पाऊस सुरू होणार आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये जितके तालुके आणि भाग आहेत त्या सोलापूर भागामध्ये आज देखील काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की लातूर जिल्ह्यात देखील खूप पाऊस मोठा पडणार आहे. म्हणून काही काही ठिकाणी मोठा, कुठं लहान, कुठं कमी, पण त्याच्यामुळे परत तुमच्या मांजरा नदीला पाणी येणार आहे आणि मांजरा धरणाचे परत पाणी सोडावं लागणार आहे. म्हणून हे देखील अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा आणि परभणी जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा ह्या जिल्ह्यात देखील म्हणजे आजच पाऊस 13 पासूनच 12 पासूनच आजपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे. 17 तारखेपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून ह्या 4 जिल्ह्यातले अंदाज शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज 12 तारखेपासूनच 17 तारखेपर्यंत या 4 जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर अकोला जिल्हा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा ह्या पट्ट्यात देखील 14 ते 18च्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हे लक्षात द्यायचा. अमरावती, अकोला सगळीकडे जवळपास सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ म्हणजे 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये सगळीकडे मध्ये 14 ते म्हणजे आजपासूनच 12 ते 17 दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे. आणि परतीचा